नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज गेले 2 महिने झाले डीमार्टची शॉपिंग झाली नव्हती. म्हटलं चला 2 महिन्यानंतर मी कधीही डीमार्टचं सामान आणायला जात असते. चला तुम्ही पण. मग नंतर काय, आम्ही जळगावकर म्हटलं म्हणजे विमलचा थैला हा आलाच. सामान घ्यायचा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतोही. आणि आता पोचलो आहे डीमार्टला. डीमार्टला पोचल्यानंतर ट्रॉली वगैरे घेतली आणि मग सामान घेण्याची सुरुवात केली. थोडंसं मला अनकम्फर्टेबल वाटतं अजून कॅमेऱ्याच्या समोर, म्हणून मी जरा कमीच हे करते. चला तर मग. खालचं सामान जेव्हा आपण घेत असतो सर्व, तेव्हा आहे ना आपले अहो काहीच बोलत नसतात. सर्व सामान घेतला, किराण्याचा, लोणचं, पापड वगैरे सर्व, डाळ वगैरे सर्व घेतलं. आणि मग नंतर जेव्हा आपल्याला वरच्या सेक्शनकडे जाण्याची वेळ येते, की जिकडे कपडे, भांडे, सर्व काही डेकोरेटिव्ह सामान आहेत, तिकडे मात्र अहो आपले जागे होतात आणि मग म्हणतात, "चल, चल पुढच्या वेळेस घेऊया, पुढच्या वेळेस घेऊया." असं त्यांचं चालू असतं. हे मी पायदान वगैरे बघितले बाथरूमजवळ टाकण्यासाठी 2 पायदान आणले आणि मग नंतर सर्व शॉपिंग केली. काही साईसाठी खेळणं पण घेतलं. तो बोलला होता, "मम्मी डीमार्टला गेली ना, की मला खेळणं आण." अशा प्रकारे मग नंतर आईस्क्रीम वगैरे खाल्लं. ट्रॉलीमध्ये सगळं सामान घेतलं आणि तो गाडीत बसवला, काही बॅगमध्ये टाकला, असं घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर संध्याकाळी मी आज बनवलं होतं मेथीची भाजी, म्हणजेच काय मेथीचं पाणी. आता हिवाळा आलेला आहे आणि हिवाळा आला म्हणजे की पालेभाज्या खूप छान येतात मार्केटला. आणि आमच्याकडे जळगाव साईडला आम्ही मेथीचं पाणी, पालकाचं पाणी हे असं खूप असं खात असतो आणि ते चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा असतं. काय तर मग कुकरच्या याच्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरी छानपैकी तडतडू दिली, आणि मग नंतर लसूण, मिरची, टमॅटो हे होऊ दिलं, व्यवस्थित फ्राय होऊ दिलं आणि नंतर जे मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्याला कट करून त्या तेलामध्ये सोडली आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर त्यातनं चवीनुसार मीठ टाकलं आणि मग नंतर 2 ग्लास पाणी टाकून त्याला व्यवस्थित उकळी येऊ दिली. आणि ही जी मेथीचं पाणी असतं ना, ज्वारीची भाकर आणि चपातीसोबत खायला पण अगदी छान वाटतं. चला तर मग बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग बाय.